नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज आपण गुरुचरित्र पारायण कसे करावेत, कोणते नियम पाळावेत, कोणी करावे याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर लवकरच म्हणजेच 26 डिसेंबर मंगळवारी दत्त जयंती येत आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्याच दत्त मंदिरांमध्ये, मठामध्ये दत्त जयंतीनिमित्त सजावटीला सुरुवात झालेली आहे. तसेच या निमित्ताने सप्ताह राबवला जातो. गुरुचरित्राचं सामूहिक पठण केलं जातं. सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. वेगवेगळ्या मंत्राचं पठण होतं. रोज दत्तगुरूंची आरती होते. तसेच आता आपल्याला आपल्या घरामध्ये 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर गुरुचरित्र पारायण सुरू करायचं आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा नुसता एक ग्रंथ नसून तो 5वा वेद मानला जातो. अतिशय पवित्र असणारा गुरुचरित्र ग्रंथ माणसाने आयुष्यामध्ये एकदा तरी वाचावा. गुरुचरित्र ग्रंथ हा अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी ग्रंथ आहे. ज्याच्याही घरामध्ये हा ग्रंथ असतो त्याच्या आयुष्यामधील कुठलेच संकट टिकत नाही. तर ज्यावेळी आपण गुरुचरित्राचं सामूहिक पठण करतो त्यावेळी त्याचं मिळणारं फळ हे अनंतपटीने मिळतं. परंतु तुम्हाला मंदिरात, मठात जाणं काही कारणास्तव शक्य होत नसेल तर आपण घरी सुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकतो. तर गुरुचरित्राचं पारायण पुरुष, महिला, मुली, मुलं कुणीही करू शकतं. परंतु महिलांनी गुरुचरित्र पारायणासाठी दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र ग्रंथ घ्यायचा आहे. मोठा ग्रंथ महिलांनी वाचू नये. मोठा ग्रंथ पुरुष वाचू शकतात असे म्हटले जाते. गुरुचरित्र पारायणाचे काही साधे सोपे नियम असतात. ते पाळूनच आपल्याला हे 7 दिवसांचे पारायण करायचे आहे. तर गुरुचरित्र पारायण करताना सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पारायण काळामध्ये घरात किंवा घराबाहेर मांसाहार करू नये. घरातील इतर सदस्यांनी सुद्धा घरामध्ये चिकन, मटण, अंडी यापैकी काहीही बनवून खाऊ नये. त्याचप्रमाणे पारायणाचे हे 7ही दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावं. तसेच परान्न घेऊ नये, म्हणजेच दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये. तुमच्या घरामध्ये जे कुणी पारायण करत असतील त्यांनी गादीवर झोपू नये, सोफ्यावर बसू नये. त्यांनी झोपण्यासाठी सतरंजी किंवा चटई वापरावी. रोजचे अध्याय वाचत असताना वाचून पूर्ण होईपर्यंत जागेवरून मध्येच उठू नये. तसेच कोणाशीही बोलू नये. त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केल्यापासून 7 दिवस कांदा, लसूण खायचा नाही. रोज कोणतंही एकच धान्य खावं. म्हणजेच तुम्ही जर चपाती खाणार असाल तर 7ही दिवस फक्त चपाती आणि कांदा लसूण विरहित भाजी खावी. भाकरी किंवा भात खाऊ नये. आणि भाकरी खाणार असाल तर चपाती खाऊ नये. कांदा लसूण न घालता केलेली कुठलीही भाजी तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर चहा, दूध, फळंही तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर बेकरीचे पदार्थ म्हणजेच बिस्किट, खारी, टोस्ट, केक, चॉकलेट्स किंवा मिठाई या गोष्टी खाऊ नका. काही गोड खायचंच असेल तर ते तुम्ही बनवलेलं घरचं खावं. त्याचबरोबर तुम्हाला कडधान्यही खायचं नाही. उद्यापनाच्या वेळी सुद्धा दत्त महाराजांना नैवेद्य अर्पण करताना कांदा लसूण विरहित नैवेद्य असावा. त्यानंतर गुरुचरित्र पारायणासाठी पूर्वेकडे तोंड करून बसावं. तसेच रोजचे वाचन पूर्ण झाले की ग्रंथ झाकून ठेवावा. वाचताना नेहमी दिवा, धूप, अगरबत्ती चालू असावी. आपल्याला बसण्यासाठी आसन असावं. त्याचबरोबर रोज आपण जे काही खाऊ त्याचा नैवेद्य दाखवला जावा. गुरुचरित्र ग्रंथ 7 दिवसांच्या सप्ताहात किंवा 3 दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. गुरुचरित्र पारायण करताना मन अगदी एकाग्र करावं. तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. असे काही साधे सोपे नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत. हे नियम पाळूनच तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. त्यानंतर गुरुचरित्र पारायण जर पुरुष करत असतील तर त्यांनी सोवळं नेसून किंवा नवीन स्वच्छ वस्त्र परिधान करून पारायणाला बसावं. 7 दिवस दाढी कटिंग करू नये, नखं काढू नये. त्याचप्रमाणे महिला पारायण करणार असतील तर त्यांनी 7 दिवस रोज धुतलेली साडी नेसावी. कपाळी कुंकू लावावं. फक्त काळ्या रंगाचे वस्त्र कुणीही परिधान करू नयेत. त्यानंतर तुम्ही हे पारायण करण्यासाठी वेगळी पूजा मांडू शकता किंवा देव्हाऱ्यातील स्वामींसमोर आसनावर बसूनही तुम्ही हे पारायण करू शकता. पारायणाच्या या पूजेमध्ये 7 दिवस एका कलशाचीही स्थापना करावी.
त्याचबरोबर देव्हाऱ्यासमोर एका पाटावर गुरुचरित्र ग्रंथ मांडावा. हा ग्रंथ 7 दिवस जागेवरून हलवू नये. देव्हाऱ्यातील देवांबरोबरच या ग्रंथाचीही रोज पूजा करावी, नमस्कार करावा. तर तुम्हाला हे गुरुचरित्र पारायण करण्याच्या आदल्या दिवशी 4 कुत्रे आणि एका गाईला नैवेद्य खाऊ घालायचा आहे. चपातीच्या पिठाच्या 5 चाणक्या कराव्यात आणि या चाणक्या नैवेद्य म्हणून खायला घालाव्यात. तुम्हाला गाय नाही मिळाली तरी तिच्या नावाचा एक नैवेद्य घराबाहेर ठेवून द्या. त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण कसं करावं तर सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन तुम्ही पारायणाला बसू शकता. रोजच्या ग्रंथ वाचनाची वेळ एकच असावी. पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी या गोष्टीसाठी 7 दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण करत आहे. माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या. अगदी निर्विघ्नपणे हे पारायण पार पडू दे असं म्हणावं. त्यानंतर पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात आधी एकदा गणपती अथर्व शीर्ष म्हणावं. 1 माळ स्वामी समर्थ मंत्र जप करावा. 1 माळ गायत्री मंत्र म्हणावा आणि एकदा स्वामी स्तवन म्हणावं आणि त्यानंतर पहिल्या अध्यायापासून सुरुवात करावी. हे सर्व तुम्हाला 7 दिवस रोज म्हणायचं आहे. गुरुचरित्राचं पारायण तुम्ही पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत केव्हाही वाचू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 वाचू नये, कारण हा काळ दत्त महाराजांच्या भिक्षेचा काळ असतो. तेवढा वेळ सोडून द्यावा. तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. तर ते कसे वाचावेत तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचावेत. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचावेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचावेत. तर अशा पद्धतीने हे अध्याय वाचावेत. 7 दिवसांचं पारायण खंड न पडता 7 दिवसातच पूर्ण करावं. महिलांनी आपल्या मासिक धर्माची तारीख बघूनच पारायणाला सुरुवात करावी, कारण गुरुचरित्र हा खूप पवित्र ग्रंथ आहे आणि याचं पारायण मध्येच थांबवणं बरोबर नाही. त्यानंतर तुम्ही 7 दिवसांचे गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे उद्यापन हे 7व्या दिवशी किंवा शक्य तर 8व्या दिवशी करावे. 8व्या दिवशी उद्यापन केल्याने 7ही दिवसांचे पारायण पूर्ण होते आणि त्याचे उचित फळही तुम्हाला मिळते. त्याचबरोबर उद्यापनाला एका जोडप्याला जेवू घालावं. सवाष्ण महिलेची हळदी कुंकू लावून ओटी भरावी किंवा ब्राह्मणांना भोजन द्यावं. त्यांना नमस्कार करून दान दक्षिणाही करावी. तर अशा प्रकारे पारायणाची सांगता करावी. गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करावी, उद्यापनाच्या नैवेद्यामध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये असेलच. तर अशा प्रकारे 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर 7 दिवसांच्या पारायणाला सुरुवात करूया. तुम्ही जर आतापर्यंत कधीच पारायण केले नसेल तर आता सुरुवात करा. बघा, तुमच्याही आयुष्याचं सोनं होईल. तुमचेही घर दोषमुक्त होईल. तुमच्या आयुष्यात असणारे सगळे अडथळे दूर होतात. तुमचे आरोग्य सुधारते आणि मानसिक शांतता लाभते. त्याचप्रमाणे हे पारायण करणाऱ्याला या पारायण काळामध्ये दत्त महाराज स्वतः कुठल्याही सूक्ष्म रूपामध्ये किंवा कुणाच्याही रूपामध्ये दर्शन देतात. तुम्हाला फक्त ते ओळखता यायला हवं. त्याचबरोबर आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करत असताना एकदा तरी श्री दत्त गुरु आपल्या घरात येऊन जातात असे म्हटले जाते. त्यामुळे आपण ग्रंथ वाचताना आपल्या आसना शेजारी दत्त महाराजांसाठी एक आसन अंथरून ठेवा. त्यासाठी तुम्ही सुद्धा मनोभावे श्रद्धेने हे पारायण आवर्जून करा. तुम्हालाही अनुभव नक्की येईल. तर अशा या माहितीचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.